नमस्कार मित्रांनो, आज सोन्या चांदीच्या बाजारातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चर्चेची बातमी समोर आली आहे। आज बाजार उघडताच सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। या घसरणीमुळे संपूर्ण देशभरात गुंतवणूकदार, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। सोनं चांदी कितीने स्वस्त झाली? आज उपलब्ध बाजार माहितीनुसार 10 ग्रॅम सोनं थेट 13,000 रुपयेने स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर 1 किलो चांदी तब्बल 26,000 रुपयेने स्वस्त झाल्याची नोंद बाजारात करण्यात आली आहे। ही घसरण अल्पकालीन नसून मागील काही सत्रांपासून सुरू असलेल्या दबावाचा थेट परिणाम असल्याचं बाजार तज्ञ सांगत आहेत। आजच्या घडीला उपलब्ध बाजार माहितीनुसार 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,500 रुपये ते 2,500 रुपयेने स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,300 रुपये ते 2,200 रुपयेने घसरलं आहे, तर चांदी प्रति किलो सुमारे 3,000 रुपये ते 5,000 रुपये पर्यंत स्वस्त झाल्याचं बाजारात सांगितलं जात आहे। ही घसरण एका दिवसात झालेली नसून सलग काही सत्रांपासून सुरू असलेल्या दबावाचा परिणाम असल्याचं तज्ञ सांगत आहेत। आजच्या घडीला सोन्याच्या दरात झालेली घट ही मागील अनेक वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणांपैकी एक मानली जात आहे। काही तज्ञांच्या मते ही घसरण ऐतिहासिक स्वरूपाची असून जागतिक बाजारातील बदल याला मुख्य कारण ठरत आहेत। सोन्या चांदीचे दर का घसरले? तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव आला आहे। अमेरिकेतील व्याजदर धोरण, जागतिक आर्थिक अनिश्चितता तसेच मोठ्या गुंतवणूकदारांनी केलेली नफेखोरी यामुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे। त्याचबरोबर काही देशांमध्ये सोन्याची मागणी तात्पुरती घटल्याने देखील दरावर परिणाम झाला आहे। चांदीच्या बाबतीत औद्योगिक वापराशी संबंधित मागणी कमी झाल्याने दर घसरल्याचे सांगितले जात आहे। ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, या घसरणीचा सर्वात मोठा फायदा सामान्य ग्राहकांना होताना दिसत आहे। लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरात घसरण झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। अनेक शहरांमध्ये ज्वेलर्सकडे ग्राहकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे। काही ग्राहकांनी सांगितले की दीर्घकाळापासून सोनं महाग असल्यामुळे खरेदी पुढे ढकलली जात होती, मात्र आता दर कमी झाल्याने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ असल्याचे अनेकांचे मत आहे। गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका? सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, मात्र सध्याच्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात आहेत। तज्ञांचा सल्ला आहे की अल्पकालीन नफ्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊ नये। दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही घसरण एक संधी ठरू शकते। तज्ञ पुढे सांगतात की पुढील काही दिवस बाजारात चढ उतार सुरू राहू शकतो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरू शकते। जागतिक बाजाराचा परिणाम, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले युद्धसदृश वातावरण, आर्थिक मंदीची भीती तसेच कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ उतार याचा देखील सोन्या चांदीच्या किमतींवर थेट परिणाम होत आहे। जागतिक बाजारातील प्रत्येक हालचाल स्थानिक बाजारावर परिणाम करत असल्याचे तज्ञ सांगतात। सोनं किंवा चांदी खरेदी करताना अधिकृत दर तपासणे आवश्यक आहे। दागिन्यांवर हॉलमार्क आहे की नाही याची खात्री करूनच खरेदी करावी। तसेच मोठ्या गुंतवणुकीआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या दरांमध्ये स्थिरता येते की आणखी घसरण होते, याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष लागले आहे। जागतिक घडामोडींवर दर अवलंबून असल्यामुळे कोणताही अंदाज लावणे सध्या कठीण आहे। सोन्या चांदीच्या दरांबाबतची प्रत्येक ताजी आणि विश्वासार्ह अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।